श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 67. त्यानंतर गोविंद स्वामी आणि दयाळो स्वामी नगर प्रदक्षिणेला भजन करीत निघाले. 1 कोसभर अंतराच्या या प्रदक्षिणाला प्रहरभर लागला. हातात पताका घेऊन एकमेकाला बुक्का लावत, हवेत सुगंधित बुक्का उधळत वारकरी पंढरीला प्रदक्षिणा करीत होते. वातावरणामध्ये सुगंध दरवळला होता. तल्लीन होऊन नाचत गात हातातील पताका नाचवत वारकरी अपूर्व सोहळा अनुभवत होते. त्याच वेळेला रथयात्रेची नगर प्रदक्षिणा चाललेली होती. पांडुरंगाची मूर्ती रथात ठेवली होती. माणसं रथ मोठ्या भावभक्तीने ओढत होते. रथयात्रा पाहणारी माणसं मुठींनी खारका उधळत होती. एखादी खारीक रथाला लागली की ती वेचण्यासाठी लोक धडपडत होते. ज्याला रथाला लागलेली खारीक मिळाली तो भाग्यवान समजून ती खारीक जपून ठेवत होता. रथयात्रेचा तो सोहळा पाहताना भक्तांचे डोळे भरून येत होते. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर गोविंद स्वामी आणि दयाळो स्वामी चंद्रभागेच्या वाळवंटात आले. मोठ्या भक्तिभावानं त्यांनी पुंडलिकाचं दर्शन घेतलं. चंद्रभागेचं दर्शन घेतलं. पौर्णिमेच्या दिवशी गोविंद स्वामी आणि दयाळो स्वामी गोपाळपुऱ्याला काल्यासाठी निघाले. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत होती. घाटावर हजारो वारकऱ्यांची गर्दी जमली होती. नावेतून गोपाळपुऱ्याच्या दिशेने जाताना भोवतालच्या मंदिरातून भजनाचे कीर्तनाचे सूर ऐकू येत होते. साधारणपणे कोसभर अंतर गेल्यानंतर गोपाळपुऱ्यातील विष्णुपद आलं. तिथे काल्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं हजारो वारकरी जमले होते. हंडे टांगली होती. त्यात लाह्या, दूध, दही, साखर घालून ठेवलं होतं. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडून प्रसाद वाटला गेला. रात्री मठात परतल्यानंतर दयाळो स्वामी त्याच भावावस्थेत होते. केव्हा तरी झोप लागली. मध्यरात्री जाग आली तेव्हा मुरलीचे सूर ऐकू येत होते. एवढ्या रात्री कोण मुरली वाजवतंय ते पाहण्यासाठी दयाळो स्वामी उठले. त्या सुरांच्या दिशेने चालू लागले. सूर आता दूर दूर जायला लागले. दयाळो स्वामी तसेच त्या अनुरोधाने चालत राहिले. वाळवंटापर्यंत आले. एका दिव्य परिमलानं सर्व आसमंत भरून गेलाय असं वाटलं. आणि एकदम चंद्रभागेच्या प्रवाहाच्या मध्यभागी मुरली वाजवणारे गोपाळ कृष्ण प्रगट झाले आहेत असं दृश्य दयाळो स्वामींना दिसलं. आकाशात एकदम 12 सूर्य आणि 11 रुद्र प्रगटले आहेत आणि त्यांच्या लखलखीत प्रकाशाने आसमंत भरून गेलाय. अष्टवसू, गंधर्व, चारण, यक्ष आकाशात मुरली ऐकण्यासाठी जमले. त्यांच्या विमानांनी आकाश झाकोळलंय. ते छत्र चामर ढाळतायत. गोपाळकृष्णांवर पुष्पवृष्टी करतायत. एक दिव्य परिमल पंढरीत दरवळतोय. सर्व नगरातील नर नारी गोपाळकृष्णांना आरती ओवाळतायत. असा दिव्य सोहळा त्यांना दिसू लागला. दयाळो स्वामी उन्मनी अवस्थेत जौनपुरी रागामध्ये गायला लागले. 12 सूर्य आले रुद्र एकादश, विमानी आकाश झाकोळले, अष्टवसू आले गंधर्व चारण, यक्ष मरुद्गण सिद्ध साध्य, पुष्पवृष्टी होते चंद्रभागे तेरी, सुगंधे पंढरी घमघमीत, भीमरथी तेथे जाहली निश्चळ, केले क्रीडास्थळ श्रीहरीसी, छत्रे आतपत्रे चामरे आकाशी, झळकता भूमीसी तेज फाके, सर्व नगर नारी आरतिया करी, ओवाळीती हरी गोपाळासी, कृष्ण दयार्णव सोहळा पाहता उन्मनी अवस्था अल्पमानी. ही अनुभूती ऐकून गोविंद स्वामी म्हणाले, आत्मज्ञान झाल्यानंतर नाद ब्रह्माचा अनुभव येतो आणि प्रकाश मार्गाचाही अनुभव येतो. नाद ब्रह्म म्हणजे आकाश तत्वामधील सूक्ष्म गतीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांचा सूक्ष्म नाद. आत्मज्ञानी पुरुष आकाश तत्वाशी समरस झाला की त्याला सूक्ष्म नाद ऐकू येतो. तोच अनाहत नाद. अनेक संतांनी या अनाहत नादाचं वर्णन करून ठेवलंय. आत्मज्ञानी पुरुषाला झालेले प्रकाश मार्गाचे अनुभव देखील असेच गूढ असतात. कुणाला चांदण्यासारखा प्रकाश दिसतो तर कुणाला सुवर्णमय चांदण्या दिसतात. कुणाला प्रकाशाच्या चक्राकृती किंवा सर्पाकृती दिसतात तर कुणाला प्रखर सूर्यप्रकाश दिसतो. कुणाला 12 सूर्य प्रगट झाल्यासारखे दिसते. तुम्हाला 12 सूर्य प्रकट झाल्यासारखा प्रखर सूर्यप्रकाश दिसला
तुमची साधना पूर्णत्वाला गेली. गुरुप्रतीती, शास्त्रप्रतीती आणि आत्मप्रतीती ही प्रक्रिया पूर्ण झाली असाच याचा अर्थ आहे. एकनाथ महाराजांनाही अगदी असाच अनुभव आला होता. एका रात्री एकनाथ महाराज गोदावरी नदीच्या तीरावर गेले असताना त्यांना दत्तात्रेयांचे विराट स्वरूपात दर्शन झालं होतं. दयानंद स्वामी लीनतेने म्हणाले, स्वामी, मी कोण? एक सामान्य किडा, मुंगीसारखं जीवन जगणारा जीव. माझं भाग्य थोर, आपण मला जवळ केलं, आश्रय दिलात, आपली कृपा झाली, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. दयार्णव स्वामींच्या या उत्कट भक्तिभावानी गोविंद स्वामींचं हृदय भरून आलं. म्हणाले, तुमच्यासारखे शिष्य लाभले त्यामुळे माझं जीवन कृतार्थ झालं, हीच माझी भावना आहे. स्वामी, मी एक सामान्य साधकच आहे, आपल्या चरणी आश्रयाला आलेला. तुम्ही कोण आहात हे मला चांगलं माहीत आहे. धर्मजागरणाचं कार्य करण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेणाऱ्या गोपाळकृष्णांचंच तुम्ही एक रूप आहात. संभवामी युगे युगे या भगवद्गीतेत भगवंतानं दिलेल्या वचनाची पूर्तता करणारं भगवंताचंच एक रूप तुम्ही आहात. स्वामी, आपल्या वात्सल्याशिवाय मला दुसरं काही नको. तोच माझा स्वर्ग, तोच माझा मोक्ष, तेच माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय. मला काही नको, आणखी मला काही नको. मोठेपणा तर नकोच नको. मला एक साधकच राहू द्या. परमेश्वराचं दर्शन व्हावं म्हणून साधक साधना करतो. गुरुकृपेने साधना पूर्ण झाली म्हणजे परमेश्वराशी एकरूप होतो. परमेश्वराशी एकरूप झाल्यावरही तो परमेश्वराची भक्तीच करीत राहतो. हीच अद्वैत भक्ती, हीच पूर्ण अवस्था, आणि ही पायरी तुम्ही गाठलीत, तुमचं जीवन धन्य झालं. श्रीराम समर्थ. श्रीराम.